संजय दिना पाटलांची मतदारसंघात 0 कामगिरी, देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीने। निधीची मुदत 5 वर्षांची असते, मुदतीनंतरही निधी शिल्लक राहिल्यास ते खासदारांचं अपयश। 2019 ते 2024 दरम्यान मला मिळालेल्या निधीत 1 पैसाही अखर्चित नाही, आरोपांवर ओमराजे निंबाळकरांची स्पष्टोक्ती। ओमराजे निंबाळकरांना धाराशिव नगर परिषदेसाठी निधी मंजूर। कालच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर 18 कोटींच्या निधीचा GR प्रसारित। ओमराजे निंबाळकरांचे एनडीएमध्ये स्वागत, आता आम्ही प्रतिस्पर्धी नाही, राणा पाटलांचं भाष्य। तर कोणत्याही पक्षात असोत विरोधाची भूमिका कायम, अशा लोकांचं राजकारण संपवणारच, ओमराजे निंबाळकरांचा इशारा। माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता, मी उद्धव ठाकरेंविषयी बोललो। बाळासाहेबांविषयीच्या वक्तव्यावर किरण पावसकरांचं स्पष्टीकरण। बाळासाहेब आमचं दैवत, त्यांचा अनादर कुणीच करू शकत नाही, पावसकरांनी सुद्धा पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय, किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप। मला सांभाळा, पोरांना सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का? पावसकरांकडनं बाळासाहेबांच्या आव्हानाची खिल्ली। किरण पावसकरांना बाळासाहेबांबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे, शिंदेंनी पावसकरांना लाथ मारून हाकलून दिलं पाहिजे। अंबादास दानवे आक्रमक, सुनील प्रभूंकडूनही पावसकरांच्या वक्तव्याचा निषेध। मी तुझ्या नादाला लागतो, 50 कोटी गेले ना, आता गप्प बस, बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज। तर संजय दिना पाटील दबंग, राऊतांच्या धमक्यांना घाबरणार नाही, शिंदेंचं प्रत्युत्तर। संजय राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चाललेत, शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत, गिरीश महाजन यांची टीका। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ, एकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात, मंत्रीच गैरहजर, जनतेचे प्रश्न कसे सुटणार, आदित्य ठाकरेंची टीका। विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देतात, विरोधकांचा आरोप। कोण होतास तू, काय झालास तू, उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला। विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलंय, यापुढे आणखी झटके देणार, पक्षफुटीवरूनही निशाणा। पद्मविभूषण आशा भोसलेंच्या निधनावरील शोक प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष दीनानाथ हेवजी दीनदयाल म्हणाल्यामुळे वाद, नार्वेकरांकडनं मराठी भाषेची चिरफाड, राज ठाकरेंचा संताप। सातारा सांगली परिषद निवडणुकीत महायुतीची 100 मतं फुटल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर, फुटलेल्या मतांचा हिशोब केला जाईल। जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाई, मकरंद पाटलांना इशारा, तर मतं फुटली नाहीत, देसाईंकडनं स्पष्ट। मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी, प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा जोर धरून, हवामान विभागाकडनं मुंबईत येलो अलर्ट जारी। उद्यापासून ते 27 जूनच्या दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढणार। विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपुरात वादळी पावसाची शक्यता, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता 58%, घरभाडं भत्ता 30% वाढला, प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा। कल्याण MIDC कडनं पाणी कपातीची घोषणा, उद्या मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत 48 तास पाणीपुरवठा बंद राहणार, धरणातील पाणीसाठा घटल्यामुळे निर्णय। जळगावच्या सराफा बाजारात सोनं 2000 तर चांदी 12,000 घसरली, सोन्याचे दर GST सह प्रतितोळा 1,48,835 रुपयांवर, तर चांदी 2,36,900 रुपये प्रति किलो।